हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आज जायचं होतं शॉपिंगसाठी, म्हणजे मॉलमध्ये. तर त्या दिवशीच गेलो होतो, पण आज पुन्हा जायची वेळ आली आहे, कारण की फौजी गेले होते काल मेन डेटमध्ये. तर त्यांच्याजवळ म्हणजे त्यांच्या मित्रांनी वगैरे काही सामान आणायला लावलं होतं त्यांना. तर ते म्हटले चला की तुम्हाला पण म्हणजे काही लागत असलं तर घरात आणूया. तर गेलो होतो आज आम्ही. आणि आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा आपण मॉलमध्ये जातो ना, आरूला सगळ्यात मेन म्हणजे ना ते स्टँड हँगर असतं ना, ज्यामध्ये आपण घेतलेल्या वस्तू ठेवतो, त्यामध्ये बसायला ना कायमचं तिचं फेवरेट आहे, तिला आवडतं. मस्त असते, एन्जॉय करत असते त्यामध्ये. तर आता लिफ्टनीवरती जात होतो तर आम्ही, म्हणजे 3 ते 4 मजले आहेत. तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काही घेत. तर सगळ्यात मेन म्हणजे ना तिथे ना आरूसाठी पॅन्ट घेतल्या आम्ही. कारण की इकडे आहे ना, म्हणजे नागालँडमध्ये कायम पाऊस चालूच राहतो, कधी पण येतो. त्याचबरोबर हा एक आहे ना, मला म्हणजे शोसाठी आपल्या घरात जे ठेवतात का गुलदस्ता, तो 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 म्हणजे नाही, खूप मला आवडला होता, तो एक घेतला मी. तर मस्त असा आहे आणि पिंक कलरचे फ्लावर होते त्याला. तर म्हटलं घेऊयाच, खूपच छान होता. आणि घरात मध्ये आहे ना, म्हणजे शोच्या वस्तू असं काहीतरी पाहिजेच आणि छान पण वाटतं यामुळं. आणि शॉपिंग करताना ना आमच्या आरूला म्हणजे आम्हाला बॅग घ्यायची आहे ना, कधीच ट्रॉली बॅग घ्यायची कधीच ही म्हणजे ना गरज पडत नाही, कारण की तीच घेऊन हिंडत असते कायमच, तिच्याकडेच ते सांभाळण्याचं काम होतं. आणि तिला सगळ्यात मेन म्हणजे ना मॉलमध्ये डॉल्स, त्याचबरोबर अजून भरपूर वस्तू तिला इतक्या दिसल्या ना तिच्या खेळायच्या, तर तिला जसं वेळ लागलं होतं मॉलमध्येच, की नाही मला हेच घ्यायचं, नाही मला तेच घे. आणि आता इथं सगळ्या वस्तू घेतल्या, बिलिंग वगैरे केलं आणि घरी आलोत. आणि कुठे पण बाहेर गेलं ना, घरी आल्यावर इतका कंटाळा येतो स्वयंपाक करायचा ना, आणि दमून आल्यासारखं पण वाटतं. आणि आरू मॅडम काय आमच्या लगेच गप्प बसल्या नाहीत. आणल्यावल्या ज्या नवीन पॅन्टी आहेत ना, त्या लगेच तुरंत घालून बघितल्या कशा वाटतात काय, आणि लगेच डान्स करून पण दाखवला, छान वाटत होत्या तिलामुळं. आणि खूप आवडल्या तिलासुद्धा. तर लगेच आम्ही सुद्धा आहे ना, म्हणजे सब्जीमध्ये आलेली एक पपई होती, तर तीच लगेच चिरून घेतली मस्त अशी नाश्त्यामध्ये. म्हटलं आता खाऊन घ्यावं, कारण की म्हणजे जरा भूकच लागल्यासारखी झालेली होती यामुळं. तर आरू मॅडम आमच्या अशा आहे ना छोट्या छोट्या कट करत होत्या पपया. तर मस्त अशी सगळ्यांनी मिळून पपई एन्जॉय केली, कारण की खूप भूक लागलेली होती, बराच वेळ झाला होता घरी येण्यासाठी. तर चला, आजचा मिनी व्लॉग इथेच संपू. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ना, मला नक्की सांगा कमेंटमध्ये.